महापालिका नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक 15 मधील अजित आबा घुले यांच्या माध्यमातून प्रभागातील मांजरी, केशवनगर, शेवाळवाडी, 17.5 नळी या परिसरातील सर्व माता भगिनींसाठी कालभैरवनाथ जन्माष्टमी निमित्ताने मोफत श्री महाकाल कालभैरव ज्योतिर्लिंग यात्रेचे 5,000 महिलांना मोफत दर्शनाचा दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या असून समाजसेविका पूनम अजित घुले, शासन नियुक्त नगरसेवक अजित आबा घुले यांनी आयोजन केले। यात्रेमध्ये हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी अजित घुले म्हणाले की प्रभागातील सर्व महिलांनी पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। 5,000 महिलांनी ज्योतिर्लिंग यात्रेमध्ये सहभाग नोंदवला। माता भगिनी आम्हाला मोठा प्रतिसाद देताना दिसून येत आहेत। नक्कीच आम्हाला याचा आनंद आहे असं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अजित घुले यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय। सध्या आपण आहोत खडकी रेल्वे स्टेशन या ठिकाणावरून उज्जैन महाकाल दर्शनासाठी भव्य मोठ्या प्रमाणात यात्रा निघत आहे। यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे आणि आयोजक आहेत अजित आबा घुले जे आपल्या सोबत आहेत आणि आपल्यासोबत अजून डॉक्टर शंतनू सर पण आहेत। काय सांगाल या यात्रेसंदर्भात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे युवकचे उपाध्यक्ष आणि 34 गावचे नगरसेवक अजित आबा घुले यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व आमच्या भगिनींना अजित आबा हे उज्जैन महाकालला घेऊन चालले। त्याचा आज दुसरा टप्पा आहे। पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी 3,000 महिला या प्रभागातल्या उज्जैनचं दर्शन घडवून आणलं महाकालचं त्यांनी, आणि आज दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळजवळ 3,000 महिला 3,000 आमच्या भगिनींना घेऊन आज अजित आबा आणि पूनम वहिनी दोघंही आज या सर्व महिलांना घेऊन जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल की आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय सुरेश अण्णा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 15 मध्ये अजित आबा आणि पूनमताई खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्या कामाची पावती म्हणून त्यांनी या भागातील आपल्या सर्व भगिनींना आज दर्शनासाठी घेऊन जातात। त्यामुळे अजित आबांचं काम प्रभाग क्रमांक 15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम अजित आबांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळे मी यांच्या या यात्रेला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। ओके, आपल्यासोबत अजित आबा घुले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे इच्छुक उमेदवार आहेत जे प्रभाग क्रमांक 15 मधील। दादा, काय सांगाल आपण जे आयोजन करण्यामागचं कारण? उज्जैन महाकाल चा मी भक्त आहे आणि मागच्या वेळी उज्जैनला गेलो होतो त्यावेळी मानस बांधला होता की माझ्या प्रभागामधल्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, त्यांना सगळ्यांना उज्जैनला दर्शन करायचं। कारण का मला उज्जैनला गेल्यानंतर खूप सारी पॉझिटिव्हिटी आली होती आणि तीच पॉझिटिव्हिटी माझ्या प्रभागामध्ये देखील माझ्या लाडक्या बहिणींना देखील त्यांच्या घरीसुद्धा सुख समृद्धी नांदो ह्या अनुषंगाने त्या आज जवळजवळ दुसऱ्या टप्प्यामध्ये मी पुन्हा एकदा 3,000 महिला घेऊन चाललो आहे। एकूण जवळजवळ म्हटलं 6,000 महिला आज मी माझ्या वतीने नाही तर माझा सगळा प्रभागाचे माझे जे मित्र बांधव आहेत त्यांच्या वतीने, कारण का त्यांनी या सगळ्या गोष्टींचं आयोजन केलं आहे। मला एक प्रमुख पाहुणा म्हणून त्यांनी बोलवले। माझ्या मनातली जी काही इच्छा होती ती इच्छा पूर्ण होण्यासाठी माझ्या सगळ्या मित्रबांधवांनी माझ्या टीम अजित घुले जी आमची टीम आहे कोर ग्रुपमध्ये जवळजवळ 60-70 सदस्य आहेत, त्या सगळ्यांनी मिळून ह्या यात्रेचं आयोजन केलेलं आहे। ओके, आपण या ठिकाणी यात्रेचं आयोजन केले आणि दुसरा टप्पा आहे, तर पहिला टप्पा सुखरूप पार पडला आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय उपाययोजना, काय वैद्यकीय सुविधा आपण सोबत घेतल्या? माझ्या ट्रेनमध्ये आता आपण पाहिलं तर 2 डॉक्टर आणि 2 नर्स आहेत, त्याचबरोबर आवश्यक लागणारे फर्स्ट एडचे किट्स आहेत, औषधं आहेत, ज्या बेसिक गोष्टींसाठी ज्या औषधं लागतात त्या गोष्टी आहेत आणि चांगल्या पद्धतीने माझे स्वयंसेवक इथे जवळजवळ 150 स्वयंसेवक ट्रेनमध्ये आहेत। स्वयंसेवक स्वतः हेल्प करून लोकांना अगदी पाणी जरी लागलं तरी जागेवर पोच करण्याची सुविधा आमच्याकडे आहे आणि मेडिकल इमर्जन्सी कधी आलीच तर त्यासाठी चांगले प्रशिस्त चांगले 2 चांगल्या पद्धतीचे डॉक्टर आम्ही ठेवलेले आहेत। ओके, दादा मला सांगा, या यात्रेचा नक्कीच फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये होणार? 100% मला वाटते माझ्या लाडक्या बहिणी माझ्या माता भगिनी मला 100% मला आणि माझ्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलला 100% आमच्या घड्याळाच्या चिन्हासमोर शिक्का मारून 100% आमचा सगळ्यांना आशीर्वाद देणार एवढी मला खात्री आहे। ओके, आपल्यासोबत समाजसेविका पूनमताई आहेत। काय सांगाल आपण या यात्रेबद्दल? कसा महिलांचा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे? पहिल्यांदा म्हणजे जी आपली पहिली यात्रा गेली होती, मला त्याच्या बाबतीत खूप अतिशय पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आलेला आहे की यात्रा खूप छान झाली
राहण्याची सोय चांगली होती, खाण्यापिण्याची सोय चांगली होती, की अगदी आम्ही जी गोष्ट मागू ती आमच्या हातात येत होती. त्यामुळे त्या यात्रेत तर आम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळालेलेच आहेत आणि या यात्रेला त्याचा डबल रिस्पॉन्स आहे आपल्याला. आणि तसं बघायला गेलं तर मी कंटिन्युअस महिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते, त्यांच्या समस्या मी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 दिवसामध्ये कोणीही उज्जैनला जाऊन येणं शक्य नाही, त्यामुळं जास्तीत जास्त महिलांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे. ओके, जसं की आम्ही आता शेवटच्या डब्यापासून पहिल्या 1 नंबरच्या इंजिनच्या पाठीमागच्या डब्यापर्यंत बघितलं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झालेली आहे. असा जो प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे महिलांचा, काय सांगाल त्यावर? नक्कीच महिलांचं प्रेम आहे आमच्यावरती आणि जे पहिल्यापासून राहिलेलं आहे आणि ते शेवटपर्यंत राहील. फक्त या यात्रेबद्दल मी एक अजूनही गोष्ट नमूद करेन की हे फक्त आबांचं श्रेय नाही आहे, तर या यात्रेमध्ये जे 200 व्हॉलेंटियर्स काम करतात, अहोरात्र जागत आहेत, त्यांचेही मी खूप मनापासून धन्यवाद मानते. यावेळी महिलांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी मत व्यक्त करताना सांगितलंय की आज अजित आबा घुले, पूनमताई घुले यांच्यामुळे आम्हाला देवदर्शन घडत आहे. इतर वेळी कामाच्या दगदगीतून स्वखर्चानं जाणं शक्य होत नाही. असं असताना अजित आबा, पूनमताईंनी आम्हाला हे तीर्थयात्रेचं दर्शन घडवून आणलंय, त्याबद्दल आम्ही खरंच खूप आभारी आहोत. महिलांनी सांगितलंय की ज्योतिर्लिंग महाकाल दर्शन घेऊन साकडं घालणार की महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अजित आबा घुले हेच निवडून येतील असे आमचे मत त्यांनाच राहील असं महिलांनी सांगितलंय. आपल्यासोबत आपण बोगीमध्ये आहोत, तर महिला आहेत आपल्यासोबत. उज्जैन महाकाल दर्शन आपल्याला होतं आहे, काय सांगाल? आयोजन कसं झालेलं आहे आणि आपल्यामध्ये काय उत्साह आहे? आयोजन खूप छान आहे. आम्हाला सगळ्यांना जायची उत्स्फूर्तता आहेच. अजिताबांनी खूप छान सोय केलेली आहे. इथून मागच्या वेळेसची पण ट्रिप छान झालेली, ही पण छान होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. ताई, काय सांगाल आपण त्यावर? खूप छान सोय केलेली आहे. मागची ट्रिपही खूप सुंदर झाली आहे. लेडीजचा जो अनुभव होता खूप छान होता आणि यावेळीची ट्रिप आता ट्रेन अजून चालू नाही झाली आहे, पण खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. सगळ्या लेडीजला बसायला छान सोय केलेली आहे. अगदी पाण्याच्या बाटल्यांपासूनही सुरुवातच केलेली आहे. खूप छान सोय केली आहे आणि ते आमच्या पाठीशी उभे आहेत आणि इथून पुढे ते उभे राहतील. तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात का? आगामी महानगरपालिका निवडणुकी लागणार आहेत, त्यामध्ये ते इच्छुक उमेदवार आहेत, तर आपण काय सांगाल? आम्ही तर म्हणजे त्यांच्या पाठीशी आहोतच सगळ्या लेडीज, कारण ते कामच इतकं छान त्यांचं आहे. वेल एज्युकेटेड आहेत, त्यामुळे त्यांचे विचारही खूप चांगले आहेत. महाकालला जायची खूप इच्छा होती आणि आबांच्या निमित्ताने तो योग जुळून आला. आबांमुळं महाकालला जायला भेटतंय, तर आबांचे खूप खूप आभार. धन्यवाद आबा. आपण महाकाल दर्शनाला जात आहे, तर आपण आता इच्छुक उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 15 मधून, तर त्यांच्यासाठी काय आशीर्वाद देत आहे आपण? काय आबांना खूप खूप शुभेच्छा. आबाच येणार. आमचं तर खूप प्रचंड पाठिंबा आहे आबांना. आबाच निवडून येणार. चांगल्या प्रकारे पाठिंबा महिलांचा या ठिकाणी अजित आबा घुले यांना दिसतोय. तर आपल्यासोबत अजून महिला आहेत, मुली आहेत, विद्यार्थिनी आहेत, काय सांगाल आपण? एकदम खूप छान. आमच्या वॉर्डमधून अजित आबाच निवडून यावे. अजित आबांनी आणि ताईंनी खरंच खूपच छान यात्रेला आम्हाला घेऊन चालल्यात. खूप छान वाटतं, कारण स्वतःहून आपण आपलं काम आणि परिवार सोडून स्वतःसाठी तर वेळ आणि खर्चही करायला खूप मागे पुढे करतो. तर त्यांचं दोघांचंही मनापासून धन्यवाद. आणि आबांचं मनापासून धन्यवाद याच्यासाठी की ते सामाजिक कार्य करत काही घरातले जरी प्रॉब्लेम असतील तर त्यांनी सकाळच्या 8 वाजता आमच्यासाठी मांजरी पोलीस स्टेशनला स्वतःची कामं सोडून आमच्यासाठी आलेत. आणि परिवारांनी आम्हाला साथ दिली नाही आमच्या, पण आबांनी साथ दिली, त्याच्यामुळं आयुष्यभर आबांची मी ऋणी राहील. आता येणाऱ्या निवडणुकी लागलेल्या आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते उमेदवार आहेत इच्छुक. माझं मत आहे की आबांनी निवडून आम्ही सगळेजण मत देऊ आणि आबाच येणार आणि कायमस्वरूपी आबांनीच आपल्याकडे मांजरीमध्ये राहावं अशी माझी इच्छा आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.